आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता घरापर्यंत पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळते आणि सिलेंडरसाठी नागपुरात कशा प्रकारे लंब्या लाईन लागलेल्या आहे हे आपण दृश्य या ठिकाणी बघतो आहे की लांबच लांब अशा लाईन ज्या आहेत त्या सिलेंडर घेण्यासाठी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सिलेंडर मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण या ठिकाणी भर उन्हामध्ये या ठिकाणी सिलेंडर घेऊन आपला नंबर लावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर स्टॉक जो आहे तो या ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं आहे। सिलेंडर मिळते आहे, जे नागरिक तिथपर्यंत पोहोचत आहेत त्यांना सिलेंडर मिळत आहे। मात्र एकंदर जे सिच्युएशन जर बघितली तर मात्र लोकांमध्ये कुठेतरी एक गैरसमज म्हणा किंवा पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे की आपल्याला सिलेंडर मिळणार नाही। त्या दृष्टिकोनातून नागरिक या ठिकाणी लाईन लावताना आपल्याला पाहायला मिळते आहे। या ठिकाणची आपण परिस्थिती काय दादा, किती वेळ झाला तुम्ही इथे आले? बहुत देर, कितना बता भैया? 8:30 पर आए 8:30 बजे, फिर वहाँ पर लाइन थी, उसके बाद में यहाँ पर लगे। तो क्या सिलेंडर मिल रहा है? अभी तो सिलेंडर में तो लगे मिल रहे हैं। हाँ, सिलेंडर मिल रहा है। सिलेंडर मिळत आहे आणि जी या ठिकाणी लाईन लागली आहे ती लाईन सुद्धा समोर जात आहे। मात्र एकंदर जर परिस्थिती बघितली तर पॅनिक अशी सिच्युएशन तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळते। एजन्सीकडून या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रत्येकाची चिठ्ठी फाडून घेतली जाते आहे आणि त्यानंतर जो आहे त्याला आतमध्ये पाठवून त्याला सिलेंडर दिलं जातं। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाउन्सरची सुरक्षासुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जाते आहे की पॅनिक सिच्युएशन होऊ नये, त्या दृष्टिकोनातून सुद्धा जे प्रयत्न आहेत ते सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदर या ठिकाणची परिस्थिती जर आपण बघितली तर एजन्सीकडे काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करू। दादा, काय नेमकी सिच्युएशन आहे? काय तुम्ही सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे, तुमच्याकडे स्टॉक आहे? आमच्याकडे स्टॉक भरपूर आहे आणि आहे। बेसिक प्रॉब्लेम आहे की जे कंपनीने ऑनलाईन बुकिंग केली आहे आणि OTP यांची मॅक्झिमम सिस्टमच बंद राहते, त्याच्यामुळे हा सर्व इश्यू आहे। म्हणजे आमच्याकडे ऑफिसरची व्हॉट्सअप चॅट पण आहे। आत्तापर्यंत आमचं पॅकेज बंद आहे। जेव्हा लोक नंबर लावतात त्यांचा नंबरच नाही लागत तर तो शेवटी कुठे येईल? एक तर गोडाऊनला येईल किंवा ऑफिसला येईल। स्टॉक तुमच्याकडे भरपूर आहे। मी आज सकाळपासून माझ्याकडे 360 सिलेंडर होते, सर्व वाटत आहे आणि पुन्हा गाडी निघालेली आहे माझ्याकडे। तर सिलेंडरचा स्टॉक भरपूर आहे, फक्त सिस्टम वर्क नाही करत आहे। नक्कीच एजन्सी मालकाकडून सुद्धा या ठिकाणी सांगितलं जात आहे की स्टॉक भरपूर आहे, सिलेंडर सगळ्यांना मिळते आहे। हे फक्त जे नंबर लावले जातात आहे ते नंबर लागत नाही, सिस्टमचा तो प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे जे आहे ते नागरिकांमध्ये कुठेतरी पॅनिक सिच्युएशन निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे लाईन ज्या आहे त्या सिलेंडरसाठी लागताना दिसून येत आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।